जय श्रीराम मित्रांनो, ओगला फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे। आज खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलाय, सर्वांसाठी खूप महत्त्वाचा विषय फॅट लॉस साठी उत्तम भाजीपाल्याबद्दल मी सांगणार आहे की तुम्ही घरच्या घरी फॅट लॉस हे करू शकतात आणि जास्त डाएट करायची गरज नाही। फक्त तुम्ही जो भाजीपाला रेग्युलर खाता तोच भाजीपाला तुम्हाला खायचा। तर कुठल्या कुठल्या प्रकारच्या भाज्या खायच्या असतात हे तुम्हाला मी सांगणार आहे। कारण की फॅट लॉस करायचं आहे तर तुम्हाला कमी कॅलरी आणि हाय फायबर लागत असतं, हे भाजीमध्ये जास्त। म्हणून मित्रांनो, आज फॅट लॉस साठी उत्तम भाजीपाला मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात पहिले आपण घेणार आहे ब्रोकोली। मित्रांनो, ब्रोकोलीमध्ये हाय फायबर असतं, अँटीऑक्सिडंट भरपूर असतं, त्यामुळे आपण ही जे ब्रोकोली खाल्ली तर लवकर पोट भरून येत असतं। भरपूर जणांना काय होत असतं माहिती का, फॅट लॉस करता पण भूक इतकी लागते ना, कमी खाणार आता भूक इतकी लागते ना, त्यामुळे ते इतर वस्तू खाऊन घेत असतात, मग ते फॅट लॉसचा रिझल्ट त्यांना भेटत नाही। म्हणून तुम्ही ब्रोकोली खाणार तर त्याच्यात हाय फायबर असेल, अँटीऑक्सिडंट चांगलं असतं त्यामुळे, आणि ब्रोकोली खाल्ल्याने तुमचं पोट भरून येत असतं। त्यानंतर तुम्हाला दुसरी भाजी घ्यायची पालक किंवा मेथी। यामध्ये लो कॅलरी असते आणि आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए सी ने भरपूर असतं। तर मित्रांनो, लो कॅलरी साठी आणि हाय फायबर हे भाजीपाल्यामध्ये असतं, म्हणून फॅट लॉस साठी जास्त प्रमाणात उपयुक्त असतं। आणि मित्रांनो, पालक मेथी काय करत असतं, डिटॉक्स करत असते बॉडी आणि मेटाबॉलिझम आपलं चांगलं सुधारत असते। त्यानंतर कोबी किंवा पत्ता कोबी हे काय करतं, पचन सुधारत असतं। मित्रांनो, पचन आपलं शरीरामध्ये जेही काही खाल्लं ना तर पचन व्हायला पाहिजे, कारण की पचन झालं तर कुठल्याही प्रकारचं तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन करत असाल तर तुम्हाला रिझल्ट भेटेल। म्हणून पचनची क्रिया करणं हे खूप महत्त्वाचं असतं। सर्व त्यावर